नवनाथ उपासना अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जय जय अजय मूळपीठ वासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागोनी भक्तवरदे भवानी उभी अससी माये तू संत गोंधळी विचक्षण कंठी मिरविती तुळसी भूषण तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरविती घाली ती तुझा प्रेम गोंधळ कामक्रोधांचे देती बळ गीत संगीत सबळ गुण गाती माये तुझे असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होसी माये भवानी तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी साय करी जननीये मागिने अध्यायी रसाळ कथन गणादी सकळांचे केले नमन उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथियेले आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रुती तयांची कामना भगवती पूर्ण करावया येई का तरी श्रोती सिंहावलोकनी कथन श्री दत्तदेव आणि उमारमण भागीरथी विपिना कारण पाहत पाहत चालिले जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहते वृक्षोवृक्षी त्याची न्याये उभय पक्षी गमन करीती तीराते सहज चालते विपिन वाटी तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी बाळतनु पाठ पोटी अस्थि त्वचा उरल्या पै जटा पिंगट नखे जळवट कंटकारी पादांगुष्ट कार्यासमय झाली दृष्ट त्वचा अलिपटली अस्तींसी सर्वांगे शिरा टळटळाट दिसती अवनी नामपाठ ध्वनी मात्र शब्द उठे चलनवलन नयनांचे ऐसा पाहुनी तपोजेटी विस्मयो करीती आपुले पोटी म्हणती ऐसा कलिपाठी तपिने नो कोणीच अहो विश्वामिश्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी तपार्थ कामना अंतःकरणी करणी कोण याते उदेली मग दत्तासी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो महीयेत तुम्ही जाऊनी कामनेते विचारावे तयाते कवणार्थी कैसा भाव उचंबळला कामार्णव तरी लिप्सेचा समूळ ठाव काय तोही पहावा येऊनी त्यापरी अत्रिनंदन शिवानंद सुक्तिक सुढाळ रत्न श्रवणपुटी स्वीकारून तयापाशी पातला उभा राहोनी समोर दृष्टी म्हणे महाराजा तपोजेठी कवण कामना उदेली पोटी ते वरदवरा ते मिरवावे ऐसे वरदाचे वागवट मच्छिंद्र श्रवण करिता जगट नम्र भाव धरुनी प्रकट तया लागी बोलत असे करणी शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढून या वरती पाहता झाला दत्ताप्रती महाराज योगी तो भ्रूसंकेते करोनी नमन डाविता झाला निज नम्रपण जो की ईश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोणते सांगावे आता 12 वर्षे काननी लोटता मानव नातळे दृष्टीसी तरी त्वचित्त सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी तरी प्रसादन ग अभ्युत्थानी स्थापुनी जाई महाराजा ऐसे तयाचे वागुत्तर ऐकोनी तोषला अनसुया कुमर म्हणे बारे नामोच्चार दत्त ऐसे मज म्हणती जो व्याघ्रपती ऋषीजनन अत्रियैसे तया नाम तयाचा सुतमी दासोत्तम महिलागी आराधलो तरी असे ऐशी गोष्टी कवण कामना तुझ्या पोटी उदेली जे तपोजेठी शब्द संपुटी मिरविका येरू म्हणे वरदोस्तू कामनावरी एक भगवंतू ऐसे वदता झाला अति तू पदावरी लोटला जयसी सासुऱ्या बाळा असता अवचट दृष्टी पडे माता हंबरडोनी धरोनी येता ग्रीवे मिठी घालीत असे किंवा उचटवत्सा भेटता गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेणे परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो 12 वर्षे तपाचे श्रम ते आजी फळणे मानुनी उत्तम सांडोनी सकळ आपुला नेम पदावरी लोटला तो परी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदयी गहिवरले दुःखदेश नेत्रेंचे झरे विशेष पदावरी लोटले ते तेणे झाले पातक्षालन पुढती बोले करी रुदन हे महाराजा तू भगवान महिमाजी मिरविसी रुद्र विष्णू वीरेंची सदय त्रिवर्गरूपी देह ऐक्यमय ऐसे असोनी सर्वमय साक्षी मही अससी तू तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसरचित्ती पडलासे किमर्थ अर्थी अपराध गळी सेवोनिया ऐसे म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार क्लेश न गीते चक्षुद्वार सरिता लोटवी तरी तो अत्यंत शांतदाता म्हणे बा हे न करी चिंता प्रारब्ध मंदरा चळासी सरिता ओघ ओघिल आताची
मग वरदहस्ते स्पर्शोनी मौळी करणी ओपित मंत्रावळी तेणे अज्ञान दशा काजळी फिटून गेली तत्काळ जैसे महात्म्य भारती उदय दृष्टी करिता गभस्ती मग अंधकाराची व्याप्ती फिटून जाय तत्काळ देवी दत्त वरदघन ओळता गेले सकळ अज्ञान मग चराचर सकळ जीवन जैसे हिरावले दृष्टीसी नाठवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्म सनातन जैसे उदधी सरिता जीवन जीवना जीवन समदिसे ऐसी झाली या जीवन समदृष्टी आत्रेय धरिता झाला पोटी म्हणे बारे योगी दुर्जटी इंदिरावर कोठे तो सांग येरू म्हणेची ताता ईश्वरा वाचुनी नसे वार्ता जळी स्थळी काष्टी पर्वत जळी स्थळी काष्टी मही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी ऐसे ऐकुनी वागुत्तर ग्रीवा तुकवी अत्री कुमर मग सच्छिशाचा धरुणी कर चालता झाला महाराज तो सहज चालता चाले नेती आले आदिनाथ प्रेमदृष्टी मच्छिंद्र मूर्ध कमळ घाटी पदावरी वाहत असे शिवे पाहुनी मंद देही म्हणे हा पूर्वी नारायण कवी मग प्रेम सरितेच्या लोटप्रवाही धरिला हृदयी तत्काळ मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी दत्तासी म्हणे पंचमूर्धनी या शिष्याते अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका जे वेदकारणाचे निजसार जे सर्वोपकाराचे गुहागर सकळ सिद्धींचे अर्थ माहेर निवेदितू महाराजा जारण मारण उच्चाटन शापादपी निवारण शरादपी अस्त्रादी निबर्हण मंत्रशक्ती त्या वरत्या जो जैसा कर्मविजय पाठ होती दैवते वरती भेट वंशवरद वाक्पट मस्तकी स्थापोनी जाताती वरुणादित्य सोमस्वामी भौमशक्रादी यमदमी शिवशक्ती कामतरणी वर देऊनी उठविणे विष्णुवीरेंची कृपाकृती वरद बीजे देऊनी शक्ती ते मंत्रास्त्रे अपारगती हृदया माझी हिलावला असो सद्वितेचा मंदराचळ उभवनिया अत्रिबाळ क्षणमात्र वेचुनी केला सबळ सिद्धतरणी जेवता नागबकादी वातास्त्र नगनागाती महावज्र पावक जलधी अस्त्र पवित्र सांगोपांग तो झाला ऐसे सांगोनी सांगोपांग जाता झाला योग मार्ग परिसंप्रदाय योजुनी योग कानफाडी मिरवला पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण षड्रूप जोगी दर्शन कानफाडी मिरवले नाथ ऐसे देऊनी नाम शिंगी शैली देऊनी भूषण ऐसे परी करोनी प्रमाण अत्रिनंदन पै गेला या परी तो मच्छिंद्रनाथ नमुनी निघाला आदिनाथ महिवरी नाना तीर्थे शोध करिता चालिला तो भ्रमण करिता सप्तशृंगी येता झाला महायोगी अंबिका वंदोनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविनी करीत वैखरी अंबास्तवन तो आले कल्पने मन की काहीतरी कवित्व साधन लोकांमाजी मिरवावे कवित्व तरी करावे ऐसे की उपयोगी पडे सर्व जगास मग योजोनिया शाबरी विद्येच मना माझी ठसविली यापरी अनेक कल्पना करीत की शाबरी विद्येचे करावे कवित परिवर्द गुंती वश दैवत केऊ ते रीती होतील मग अंबेपासी अनुष्ठान करिता झाला सप्तदिन वेदबीजाचे अभिषिंचन अंबे लागी करीतसे तेने जागृत महिषमर्दिनी होऊनी बोले तया लागोनी बारे कवण कामनामनी वेदली ते मज सांग येरू म्हणे ओ जगज्जननी शाबरी विद्येचे कवित्व का मनी वेदक परिवरा लागोनी उपाय काही मज सांग उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावसी सकळ कामनी मग त्या सिद्धाचा हात धरुनी मार्तंड पर्वती पैनेला तेथे नाग वृक्ष अचिंत्य थोर तरुण हे ते सिद्धींचे माहेर दृश्यादृश्य केले पर महातरुण नांदतसे तेथे करुणी बीजी हवन तरु केला दृश्यमान तो कनकवर्ण देदीप्यमान निज दृष्टी देखिला त्या तरुच्या शाखोपांती नाना दैवते विराजती मग नामाभिधाने सकळ भगवती देवतांची सांगे त्या ती दैवते धुरंधर पावनवीर मूर्तिमंत सती तरुवर नरसी काळिका महिषासुर महम्मद झोटिंग वीरभद्र वेताळ मारुती अयोध्याधीश श्रीकोदंड पाणी रामेश सूर्यनामी तेथ द्वादश मूर्तिमंत नांदतसे यापरी जलदेवता असती नव कुमारी धनदान नंदा नाव विमळा मंगळा ज्ञानप्राप्ती व लक्ष्मी आणि विख्याता यापरी चंडा चामुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी चंड वितंडा तरुभागी विराजल्या काळव्याळ वीरभैरव भस्मकेत सिद्धभैरव रुद्रेश्वरी गणभैरव
अष्टभैरव हे असती या परी शस्त्र यामिना दमी घृमी कुचित भामिना सातवी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या असती या परी शंखिनी डंकिनी यक्षिणी त्या समुच्चये असती 12 जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या प्राप्ती प्राकाम्य अणिमा गरिमा ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा एवं च अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजल्या अष्टसिद्धीं समवेत 52 वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करून या बैसले ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ती पाहती न बोलती काही यावरी अंबिका करी काही निवेदोनी नाथाते 12 ऋषीमुख पर्वत स्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासनी अंजन पर्वत तयासी म्हणी नदी काचित आहे बा दक्षिण ओघी सरिता जात ते काठी महाकाळी दैवत स्थाने असती जाणतेथ भगवती ते नमावे तेथोनी पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निघुती परिबा तेथे श्वेतकुंडे असती तोय भरित महाराजा तरी शुक्लवेल कवळून हाती एक एक सोडावी कुंडाप्रती ऐशी कुंडे एकशती हस्तिपद समान आहेत परी तितुके पूजन कोरडे वेली सकळ सरल्या परत पाऊली पाहत यावे ती वल्ली सकळ कुंडान माझारी जया कुंडात सजीव वेल दृष्टी गोचर बा होईल तया कुंडी स्नान बहिले करोनी जीवन प्राशिते ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त तै 12 नामी जपावे आदित्य मूर्छे माझी असतापय मग प्रत्यक्ष होईल तमांतक मवळी घ्यावा तो हस्तक पुढे काच कुपिका भरोनी उदक येथे यावे महाराजा मग 12 नामी करोनी सिंचनी तरुण आणावा तया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न होऊनी वरदान तू ते देतील बा परी एक वेळा न घडे ऐसे खेपा घालाव्या षण्मास एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा ऐसे सांगोनी माये भगवती गेली आपुल्या स्थानाप्रती येरू पावला अंजन पार्वती सरिता पात्री ओघाते काळी महाकाळी देवतांचं नमोनी निघाला काननास करी कवळोनी शुक्ल वेलास कुंडा लागी शोधितसे असो एकशत कुंडे पाहून तितुक्यात शुक्लवेल स्थापोनी पुन्हा पाहे परतोन सकळ कुंडा माझारी तो आदित्य नामे कुंडी तीव्र ते वेल पाहे साचोकार तो दृष्टी पडले पल्लवाकार स्नान तेथे सारिले स्नान झालिया उदकपान होताची व्यापिले अतिमूर्छेन परिद्वादश नामी मंत्र साधना सोडिले नाही तयाने परिमूर्छा ओढवली अति तुंबळ शरीर झाले अति विकळ स्वेद नेत्री गेला अनिळ देह सांडोनी तयाचा ब्रह्मांडातोनी अंतर्ज्योती तीही वेंधो पाहे अंती तरी आदित्य नावे जाण होती जपा लागी नित्य करीत जैसे जागृती घडोनी येत तेची स्वप्नी जीव घोकित त्याची न्याये उरला हेत जीव जपी अर्कातो ऐसे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शोनी नयनिकर सावध केला महाराज मग कामनेचा पुरवोनी येत मस्तकी ठेविला वरदहस्त म्हणे 12 योजिला अर्थ सिद्धी पावसी येणे तू ऐसे बोलोनी आदित्य गेला तेने काच कुपिका भरोनी वहिला पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊनी नमी अश्वत्थ आदित्य नामे करुणी सिंचन आदित्य तेथे झाला प्रसन्न म्हणे महाराजा काय कामना निवेदावी मजा आता येरू म्हणे कवित्व करीन तया साह्य तुवा होऊन मंत्रविद्या तव नामाने फळास येवो महाराजा अवश्य म्हणून तमभंजन मंत्रविद्या साध्य करून बांधला गेला जलजलोचन मंत्रशक्ती कार्यार्थ ऐसा सप्तमास येरझारा करून दैवतांची करुणी घेतले प्रसन्न मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मून बंगाल देशी चालता झाला असो ऐसी गोरक्ष कथा वदला आहे किमयागिरी ग्रंथा तेथे किमयांची स्थाने सर्वथा सांगितली आहेत जी परिप्रथम अवघड करणे ते मानवाचे नये घडोन ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले तयांसी परी सांगावया कारण स्वमुखे गोरक्ष वदला आहे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवही योगी वर्णिले तरी श्रोती तया ग्रंथा दोष न ठेवावा सर्वथा संशय आलिया किमयागिरी ग्रंथा विलोकावे विचक्षणी मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडोन म्हणून सकळ संशय सांडून ग्रंथश्रवणी स्वीकारावा या परिबळेची चाळवणी दोष निंदोनी जोका मोडील हरुष विकल्पपंथी मिरविता जगास पावेल वंश बुडितो आणिक वाणी जाईल झडोन नरकी पचेल सप्तजन्म
आणि जन्मोजन्मी शरीरे करून क्षयरोग भोगील तो. असो आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र गेला बंगाल देशी, तेथे फिरत तीर्थवासी हेळा समुद्री पातला. तये देशी चंद्रगिरी ग्राम, तेथे नरसिंहाचा झाला जन्म. सुराज पिता विप्रोत्तम, कृतीदेवी कुशी झाला तो. असो तेथे जाऊनी नाथ, सहज भिक्षेसी हिंडता गावात. तो तेथे भविष्य उत्तर कथेत, काय वर्तले ते ऐका. तया गावी गौड ब्राह्मण, सर्वोपदयाळ तया नाम. वसिष्ठ गोत्री आचार नेम, सकळ धर्म पाळितो. आधी तपन यजन याजन, स्नान संध्या माझी निपुण. तयाची कांता गुणोत्तम, सरस्वती नामे मिरवत असे. सदा सुशील लावण्य खाणी, की नक्षत्रपाती विराजे मांडणी. वाटे काम इच्छा तरुणी मनी, तेथे येऊनी बैसला. की स्वर्गी मेघांचे मंडळ पाही, तेथून चपळा उदया येही. की अर्क होऊनी गृही गोसावी, तेज भिक्षा मागत असे. जियेचे अधर पवळ देठी, द्विज विराजती वरती थाटी. जैसे रत्न हेमी शेवटी, स्वते जे तगटी मिरवत असे. भाळ विशाळ सोवयांजन, कुमकुमरसे शोभले गहन. मुक्ता नक्षत्र कबरी संगीन, चंद्रबिजोरा विराजवी. नासिक सराकृती, ते शुक्तिकारत्न हेमगुप्ती. मुक्त नळे जैसे गभस्ती, नासिक पात्री विराजले. कर्मबिंदी वलयाकृती, हेममुगुटी ढाळ देती. रत्नताटंके नक्षत्रपाती, करू वश्यती पातले. असो ऐसी शृंगार खाणी, सकळ संपत्ती नटली कामिनी. रूपवंती सकळ गुणी, जगा माझी मिरवत असे. परी उदरी नाही संतान परम, तेने उचंबळोनी योग काम. ना आवडे धंदा धामाश्रम, सदा वियोग बाळाचा. देवदेवारे उपाय अनेक, करीती झाली कामनाधिक. परी अर्थ कोठे उदयदायक, स्वप्ना माझी आतळेना. नावडे आसन वसन गात्र, विकळ मिरवली शून्य गात्र. शून्यधामी चित्त पवित्र, नांदून की नांदत असे. प्रपंचवाणीला अतिहीन, जैसे दीपाविन शून्य सदन. की सकळ स्वरूपी दाराहरण, परी नासिकहीन मिरवत असे. की वज्राव परी गिरे गोमट, परी वस्तीस दिसते तळपट. तेथे पाहता दानवी पिष्ट, कांडित येसे वाटे की तरुविन अरण्य कर्कश. की सरिता विन जैसे विरस, मग ते क्षणैक पशुमात्रास. भयंकर तरी वाटत असे. की शरीरी चांगुलपण, परिधानिले वस्त्राने भूषण. परी चतुस्कंधी शवदर्शन, सुगम काही वाटेना. ते शरीर घ्राणाविन, आप्तवर्गात ते वाटेहीन. देवी सर्व उपचार कांते लागून, संसारहीन वाटत असे. ऐसी असता भावस्थिती, गृहीदर्शिनी योगमूर्ती. नाथ मच्छिंद्र अंगणाप्रती, अलक्ष सवाल वदत असे. तव ते कांतेने पाहुनी त्याते, चरणी लोटली शोक भरिते. आणोनी शीघ्र वस्त्र आसनाते, विराजविला महाराज. आपण बैसोनी नाथा निकट, सांगे वियोग शोक उल्हाट. हृदयी भरोनी नेत्रपाट, क्लेशांबू मिरवले. म्हणे महाराजा अनाथनाथा, तुम्ही सर्व गुणी विद्येसी जाणता. तरी मम हृदयी शोक सरिता, नाश जळा वाटत असे. म्हणे तरी याते उपाव काही, सांगा म्हणून लागते पायी. पुन्हा स्पर्शोनी मवळी प्रवाही, कवण शब्दा वाढवीत असे. पुढे ठेवोनी भिक्षान्न, पुन्हा कवळी मोहे चरण. आणि नेत्रा घनाची वृष्टी जीवन, पद्मही ते सिंचित असे. तेने मच्छिंद्र चित्त सरिते, मोह सराटे अपार भुरते. शब्दे तोय ओघ मिरवत, होते सुख सरितेसी. म्हणे ओ साध्वी क्लेशवंत, किमर्थ कामनी चित्त. ते मज वदकी चित्तार्थ, सकळा मुक्ती लाहिल की. ऐसे शब्दवर्ग उगमा, ऐकोनी बोले द्विजरामा. म्हणे महाराज योगद्रुमा, संतती नाही वंशाते. तेने वियोगे खादिरांगार, झगट करीतो अति तीव्र. तेने करोनी चित्त शरीर, दाह पावे महाराजा. ऐसे क्लेश चित्त शक्ती, कदा नवसे धैर्य पाठी. दुःख गोंधळी शोकपाती, नृत्य करी कवळोनी. तरी हा शोक वडवान, जाळू पाही धैर्य जळ. त्यात स्वामींनी होऊनी दयाळ, शोकाग्नी ते विझवावे. ऐसी बदता वाघ भगवती, प्रेम उदेला नाथ चित्ती. मग आदित्य नामे मंत्र विभूती, महाशक्ती निर्मित असे. नाथा करी भस्मची मुठी, तेथे वीर्य करी रहाटी. मग ते भस्म तपो जेठी, ते हाती ओपित असे. म्हणे मायो शुभाननी, हे भस्मची मुठी करी कवळुनी. घेई सेवी आपले शयनी, निशी माझी जननीये. मनसील भस्म नो हे पूर्ण गभस्ती. जो हरिनारायण उदयो कीर्ती, प्रभा मिरवोनी त्रिजगती. मोक्ष मांदुसा मिरवेन, तरी तू सहसा हळवटपणी. कामना नवरी भस्मासनी, म्याही पुढील भविष्य जाणोनी. चितभवानी वदविनी, या भस्माची प्रतापस्थित. तव उदरी होईल जो सुत, तया ते अनुग्रह देऊनी स्वतः. करीन सरस ब्रह्मांडी, मग तो सुतन म्हणे माय. सकळ सिद्धींचा होईन राय.
जैसा खगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल. मग तो न माय ब्रह्मांड भरी कीर्तिरश्मीचे तेज विवरी. आणि वंद्य होईल चराचरी मानव दानव देवादिका. तरी माये संशयो न धरिता पक्षी भस्म सांडोनी चिंता. ऐसी सांगोनी सकळ वार्ता नाथ उठे तेथुनी. या परी बोले शुभाननी की महाराजा योगधामी. तुम्ही केव्हा याल परतोनी सुता अनुग्रह उपावया. नाथ ऐकोनी बोले तिथे म्हणे ऐके ओ सद्गुण सरिते. पुन्हा येऊनी देई उपदेशाते 12 वर्षा उपरांती. ऐसे वदोनी शब्द सुढाळ निघता झाला सिद्धपाळ. तीर्थ उद्देशी नाना स्थळ महिलागी लंघितसे. येरीकडे भस्मची मुठी सुदृढ बांधोनी ठेविली गाठी. परिहरुषण राहे पोटी उचंबळोनी दाटलासे. मग ती सभेची नितंबिनी जाऊनी बैसे शेजार सदनी. तेथे 7-5 वज्र वासिनी येऊनी त्या स्थानी बैसल्या. तो त्या जाया शब्द रहाटी सहज बोलती प्रपंच गोष्टी. त्यातही जाया हर्षपोटी कथा सांगी ती आपुली. म्हणे मायो ऐका वचन चित्त क्षीण झाले संतती विण. परी आज आला सर्वार्थ घडोन तो श्रवण पुटे स्वीकारा. एक अकस्मात माझ्या सदनी गोवा आला कान फाडे केवळ तरणी. माते दिसून आला तो मग म्या त्यासी स्तवोनी भक्ती. प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद ओपुनी माझे हाती. गमन करिता झाला तो तरी तो प्रसाद भस्मची मुठी. माते दिदली पुत्रवृष्टी परी सांगोनी गेला स्वये होती. भक्षण करी शयनात तरी मायो सांगा नीती. तेने वाढेल काय संतती येरी ऐकोनी न मानिती. तेने काय होईल अगे ऐसी सोंगे महिवरती. किती एकते ठकबहू असती नाना कवटाळे करुनी दाविती. जगभोंदिती जननीये आणि दुसरा त्यात आहे अर्थ. कानफाडे कवटाळे व्यक्त नाना परींच्या विद्या बहुत तयापासी असती हो. काय हो सांगू शुभगात्री कानफाडे कृत्रिम मंत्री. जाया पाहोनी शुभगात्री करीती कुत्री मंत्राने. मग ते ती येथे सवे घेऊनी हिंडती वस्ती क्षेत्रमेदिनी. रात्री माझी कांता करोनी सुखशयनी भोगीती ते. तरी दिवसा कुत्री रात्री जाया करिता त्यासी जाड माया. तू कोणी कडोनी भ्रमातया पडली आहे स जननीये. परी हे आम्हासी दिसते ओखट तू शुभाननी जाया अति बरवंट. पदरी बांधोनी घेतले कपट यात बरवे दिसेना. ऐसे बोलता युवती भय व्याघ्राची झाली वस्ती. मग ती परम विटुनी चित्ती सदनाप्रती आलीसे. मग ती कवळोनी भस्मची मुडीसी येती झाली गोठ्यापासी. तेथे गोरस किरांसी मिरवलीसे उकरडा. तया माझी भस्मची मुठी सांडिती झाली ते गोरटी. तया माझी हरी जेठी संचार करी महाराजा. जो नवनारायण कीर्तिध्वज प्रत्यक्ष विष्णू तेजपुंज. हरी ऐसे नाम साजे कीर्तिरत्ना माझारी. असो ऐशी अदैव रहाटी करुणी जाती झाली गोरटी. सदनी येऊनी प्रपंच दिठी सदा सर्वदा निर्वतसे. असो ऐशी कथा अवसर पुढे निवेदू ग्रंथ सादर. तरी श्रुती क्षीरोदक सार पुढील अध्यायी स्वीकारणे. भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ शुक्तिका नवरत्न मुक्त. तुम्हा श्रोत्यांचे कर्ण ग्रीवित भूषणाते शृंगारो हो. या परिनिंदक खळदुर्जन असो त्यांचे कांजीपान. तयांचे निंद्य वचन ऐकून सोडू नका शिरोदका. धुंडी सुत मालूचे वचन नरहरिवदे जग सुगम. भावार्थ गुणी गुंफोन माळ स्वीकारे श्रोत्यांची. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसुत भाविक चतुर. द्वितीयोध्याय गोढा. अध्याय 2 ओव्या 177. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. नवनाथ भक्तिसार द्वितीयोध्याय समाप्त. आरती दत्तात्रेयाची. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती शब्द न ये अनुमाना. सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरणी भव चिंता. जय देव. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त. अभाग्यासी कैची न कळी ही मात. पराही परतली तेथे कैचा हा हेत. जन्म मरणाचाही पुरलासे अंत. जय देव श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव. दत्त येऊन या उभा ठाकला. भावे साष्टांगेसी प्रणिपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव. दत्त ऐसे लागले ध्यान. हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बळवण. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान.
जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव. आरती नवनाथांची. आरती नवनाथांची. आरती नवनाथांची. जय देव जय श्री नवनाथा. भक्त गणा उद्धरी दीना अनाथा. जय देव. मच्छिंद्र गौरख जालंधरनाथ कानिफ गैनीनाथ श्री नागेशा सहित चरपटी भरतरी रेवण मिळवणी होती नवनाथ. नवनारायण अवतार नवनाथ संत. जय देव जय श्री नवनाथा. भक्त गणा उद्धरी दीना अनाथा. जय देव. भक्ती शक्ती बोधा वैराग्यासहित तापत्रय ते हरती स्मरा एकचित्त. नमने चरित्र पठणे दुरितांचे अंत. भक्त जनांशी तारी नवनाथ खचित. जय देव जय श्री नवनाथा. भक्त गणा उद्धरी दीन अनाथा. जय देव. यह पर साधुनी देती समस्त नवनाथ. भूत संबंधा प्रेता घालविती सत्य. भक्त जनांचे पूर्वा तुम्हीच संकल्प. कृतार्थ होता धावा सदानंद रूप. जय देव जय श्री नवनाथा. भक्त गणा उद्धरी दीन अनाथा. जय देव. दुःखी दीन दरिद्री लोकांना तारा. देऊनी सुख संपत्ती मुक्ती तोही करा. स्मरण घडावे आता नित्य नित्यनाथा. शरणागत मी तुमच्या पायी मम माता. जय देव जय श्री नवनाथा. भक्त गणा उद्धरी दीन अनाथा. जय देव. नवनाथचे आधार सकलांना आता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. ब्रह्म सनातन शांती देई मम चित्ता. शरण नवनाथ चरणी लोटांगण आता. जय देव जय श्री नवनाथा. भक्त गणा उद्धरी दीन अनाथा. जय देव. आदिनाथम गुणातीतम निरालंब स्वरूपिणम. षड्दर्शन नमामि त्वां नाथपंथ प्रदर्शकम. भस्मचर्चित सर्वांगम कर्णमुद्रा सुभूषितम. शैलिकाशाय संवित्तम ध्यायेत्तम नाथ सद्गुरुम.